आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवांची पूजा करत असताना देवांसमोर दिवा लावतो. मग फक्त तुम्ही दिवा लावण्यापेक्षा दिवा लावत असताना हा 2 अक्षरांचा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हा मंत्र बोलल्यामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही आहे, तुम्हाला जे काही हवं आहे ना, ते न मागता तुम्हाला सर्व मिळतं. इतकी शक्ती या मंत्रांमध्ये आहे. कोणता आहे तो मंत्र, कशाप्रकारे बोलायचा आहे, चला जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कुठलीही पूजा ज्यावेळेस आपण करतो, कुठलाही उपाय आपण करतो, सेवा करतो, तेव्हा अग्निदेवतेशिवाय म्हणजे दिवा लावल्याशिवाय ते पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे दिव्याला खूप महत्त्व आहे. अग्निदेवतेच्या साक्षीने केलेली कुठलीही पूजा, कुठलाही उपाय, कुठलीही सेवा ही पूर्णत्वास जाते आणि ती सफल होत असते. दिवा लावल्यामुळे आपण देवांकडे जी काही प्रार्थना करतो, आपल्या ज्या काही सेवा आहेत त्या देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो. दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकताही दूर होत असते. तुपाचा दिवा लावण्याचे फायदे काही वेगळे असतात, तेलाचे दिवा लावण्याचे फायदे काही वेगळे असतात. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, आपल्याला दिवा लावण्याचे खूप महत्त्व असतं. जसे की आपण उंबरठ्यावर दिवा लावतो, पिंपळाच्या झाडाखाली लावतो, दिवाळी असेल तर आपण सगळीकडे दिवे लावतो. या दिव्यांमुळे आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि आपलं आयुष्य प्रकाशमय होत असतं. दिवा लावल्यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दिवा विझणार नाही याची काळजी घ्या. आपण काय करतो, थोडंसं तेल टाकतो, पूजेपुरता दिवा पूजा होईपर्यंत आपला दिवा चालू असतो आणि पूजा झाल्यानंतर आपला दिवा विझून जातो. हे अशुभ मानलं जातं. दिवा निदान 3 तास तरी चालला पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत असतं. त्यामुळे कधीही तुम्ही दिवा लावताना दिव्यामध्ये इतक्या प्रमाणात तेल टाका की तो निदान 3 ते 4 तास तरी चालला पाहिजे. दिव्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार दूर होत असतो, वास्तुदोष दूर होतो, नकारात्मकता दूर होत असते. पूर्वेकडे आणि उत्तरेकडे दिव्याचं मुख करून दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं आणि पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे हे आपण फक्त कधी काही क्वचित प्रसंगीच आपल्याला तसा दिवा प्रज्वलित करावा लागतो. पितरांच्या काही तिथी असतील, पितृपक्ष असेल, श्राद्ध पक्ष असेल किंवा मग यमदेवांसाठी आपण दक्षिण दिशेला मुख करून दिवा लावत असतो. बाकीच्या वेळी आपल्याला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे मुख करूनच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. असे काही नियमसुद्धा दिवा लावताना आपल्याला पाळले पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व बाधा अडचणी दूर होतात. हाच दिवा जेव्हा आपण सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यात खूप चमत्कार घडतात आणि हा मंत्र सर्वांना माहितीही आहे. मंत्र आहे, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. हा मंत्र अतिशय प्रभावी आहे. हा मंत्र तुम्हाला 3 वेळेला बोलायचा आहे. दिवा लावत असताना तुम्ही दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा मंत्र तिथे म्हणा आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर देवाकडे हात जोडून तुमची कोणतीही प्रार्थना असेल, कोणतीही इच्छा असेल ती तुम्हाला देवाला बोलून दाखवायची आहे. असं म्हणतात की जेव्हा आपण दिवा प्रज्वलित केला आणि हा मंत्र म्हटल्यानंतर आपण केलेली कुठलीही प्रार्थना, आपली जी काही अडचण आहे ती देव पूर्ण करतात आणि ती अडचण आपल्या आयुष्यातून दूर होते. त्याचप्रमाणे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही सवय लागून जाते, घरात प्रसन्नता राहते, सकारात्मकता राहते, चांगल्या गोष्टींची सवय तुमच्या घरातील व्यक्तींना लागते. त्यामुळे शुभम करोती कल्याणम हा मंत्र तुम्ही दररोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावताना, घरामध्ये दिवा लावताना नक्की म्हणा. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमला तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही बघाल की तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.